ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। सत्ताधारी पुढाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा उतारा कोरा करून दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन देऊ अशा अनेक घोषणा करून शेतकरी आणि दिव्यांगांची मतं मिळवली। मात्र सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय। आज बच्चूभाऊ कडू यांनी अनेक मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं। त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही प्रशासनाला निवेदन देत आहोत, असं मत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी व्यक्त केलंय। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं 13 जून रोजी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं। त्यात म्हटलंय की दिव्यांग बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे दैवत बच्चूभाऊ कडू हे 8 जून पासून मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। आजचा 6वा दिवस आहे। गेंड्याच्या कातडाच्या सरकारनं कोणतीही दखल मात्र घेतली नाही। ते आपल्या 17 मागण्यांवरती ठाम आहेत। जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर आमची अंत्ययात्रेची तयारी करा। बच्चूभाऊंची ही आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचवावी, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतील। 14 तारखेच्या सरकारनं मध्यस्थी करावी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन द्यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा अशा विविध 17 मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी असं निवेदनात म्हटलंय। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। या निवेदनावरती जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे तसेच विजय म्हसे, जुबेर मुसानी, सचिव सचिन साळवे, पाराजी भोसले, नानासाहेब खपके तसेच दत्तात्रय खेमनर, शिवाजी जाधव, प्रतीक विधाटे, योगेश पवार, नानासाहेब शिंदे, जगन्नाथ हापसे, बाबासाहेब मुसळे, चंद्रकांत रेवडे, जालेंदर भोसले, संजय करपे, बापू निमसे, सुरेश जगधने, विठ्ठल पांडे आदींच्या सह्या आहेत। प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू दिव्यांगाच्या आणि शेतकऱ्याच्या मागण्यासाठी गेले 6 दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील मोजरी या गावी अमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन करत आहेत। त्यांची तब्येत फार बिघडत चाललेली आहे। आजचा 6वा दिवस असून सरकार त्याची काहीही दखल घेत नाही। सरकार निवडून यायच्या अगोदर सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्याचा उतारा कोरा कोरा कोरा, परंतु शेतकऱ्याचा उतारा तर कोरा राहिलाच, एकही दिव्यांगांसाठी सुद्धा 6,000 रुपये पेन्शन देऊ असं जाहीर केलं होतं, परंतु ती 1,500 रुपये पेन्शन मिळते। आता दिव्यांग हा समाजातील फार दुर्बल घटक आहे। त्याचं दिव्यांग म्हणजे एखादा त्याचा पाठ नाहीये, मतिमंदासारखे दिव्यांग एका घरामध्ये त्याच्या कुटुंबात खूप त्याला औषध उपचाराचा प्रश्न असतो आणि त्या 1,500 रुपयामध्ये काय होतं, या सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकार इकडं तिकडं पैसे खर्च करतं आणि दिव्यांगासाठी किंवा शेतकऱ्यासाठी त्यांना त्यांच्या तिजोरीत खकाट होतो। ही एक जाणीवपूर्वक हे केलेला दिव्यांग बांधवावर अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बच्चूभाऊ सतत दिव्यांगासाठी काम करत असतात। दिव्यांगासाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात। आता मोजरी या ठिकाणी 6 दिवसापासून दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्याच्या मागणीसाठी 17 मागण्यासाठी बच्चूभाऊ उपोषणाला बसलेले आहेत, परंतु त्याची दखल कुणीही घ्यायला तयार नाहीये।
जोपर्यंत बच्चू भाऊनी असं जाहीर केलेलं आहे, जर समजा तुम्हाला जर आमच्या मागण्या मान्य करायच्या नसेल आणि त्याची अंमलबजावणी 100% होणार नसेल, तर आमच्या अंत्ययात्रेची तयारी काढा. आणि एवढं असून सुद्धा सरकार काहीच करायला तयार नाहीये. बच्चू भाऊंचं वजन जवळपास 5 ते 6 किलो वजन कमी झालेलं आहे. आम्ही राहुरी तालुक्यातून जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगेसह सर्व कार्यकर्ते तिथे जाऊन भेटून आलो. त्यांची तब्येत आम्हाला पावत नाहीये, आमच्या डोळ्याला पाणी येतं. म्हणून आज आम्ही राहुरी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे मध्यस्थी करून आपला मेसेज सरकारपर्यंत पोहोचवा. आणि आदरणीय बच्चू भाऊ कडू जे अपंगासाठी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे. त्यांचं वजन 6 किलो कमी झालेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ दखल घ्यावा आणि अपंगाला गोरगरीब कुटुंबाला न्याय द्यावा. अन्यथा आम्ही शासनाला पूर्ण सूचना देता सामुदायिक आत्मदहन करू हे सांगतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.